नमस्कार. लोकशाही मराठीच्या महा एक्झिट पोल मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझ्या सोबत आहे माझी सहकारी. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत. लोकशाही मराठीच्या अचूक आणि वेगवान एक्झिट पोल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर लोकशाही आणि रुद्रचा अचूक आणि सगळ्यात वेगवान एक्झिट पोल आपण आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत सलग पाहणार आहोतच. आणि यासाठी आपल्याकडे चर्चेसाठी मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत. अर्थात या मान्यवरांशी एक्झिट पोलवर आपण सखोल चर्चा करणार आहोत आणि विश्लेषण सुद्धा आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. तर राज्यामध्ये या क्षणी सरासरी 58% इतक्या मतदानाची नोंद करण्यात आलेली आहे आणि हीच या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. मात्र आज या चर्चासत्रामध्ये आपल्या सोबत कोण असणार आहे याची जर तुम्हाला उत्सुकता असेल तर त्यांचं आपण अगदी थोडक्यात इंट्रोडक्शन देखील करून देणार आहोत. स्टुडिओमधून राजकीय विश्लेषक राही भिडे आपल्या सोबत असतील. राही मॅडम, तुमचं लोकशाही मराठीच्या या महा एक्झिट पोल मध्ये स्वागत. राहुल गडपाले सर ऑनलाईन आपल्यासोबत उपस्थित असणार आहेत. अर्थात मुख्य संपादक सकाळचे राहुल गडपाले ऑनलाईन आपल्यासोबत या चर्चेत सहभागी आहेत. तर त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये अगदी काही क्षणामध्ये विशाल लिंगायत जे सहसंस्थापक आहेत रुद्र रिसर्च अँड अनालिटिक्सचे, त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जर आपण म्हटलं तर अगदी तुफानी मुलूक ज्यांना म्हटलं जातं त्या रुपाली पाटील ठोंबरे सुद्धा आपल्यासोबत चर्चेत जोडल्या गेलेल्या आहेत. आणि स्टुडिओमध्ये या क्षणाला आपल्यासोबत आहेत अमोल माटेले सुद्धा. अमोलजी, तुमचं देखील खूप खूप स्वागत आहे आज आमच्या स्टुडिओमध्ये. गणेश कणकर स्टुडिओमध्ये सुद्धा उपस्थित आहेत. भाजपचे प्रवक्ते आहेत गणेश कणकर, हे देखील आपल्यासोबत स्टुडिओत उपस्थित. तर अनेक राजकीय विश्लेषक सुद्धा आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. नक्कीच. तर सुरुवातीला मला असं वाटतं की अगदी काही क्षण शिल्लक राहिलेले आहेत. काही मिनिटांमध्ये हा एक्झिट पोल लोकशाही मराठी आणि रुद्रनं केलेला तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती असणार आहे. मात्र सुरुवातीला आपण थोडं विश्लेषकांकडे जाऊयात. राही मॅडम, मला तुमच्याकडून सुरुवात करायची आहे कारण लेडीज फर्स्ट. आणि या वेळेला काय आहे की महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या गेल्या, अनेक गोष्टी करण्यात आल्या. मात्र या वेळेच्या निवडणुका, तुम्ही पत्रकार आहात, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहात, तुमच्या नजरेतून अगदी थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना कशा सांगणार आहात? महिलांना फार महत्त्व आलंय, त्याचं एक आम्हाला आनंद आहे खरं सांगायचं तर. पण काही वेळेला ह्या राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने महिलांना ट्रीट केलेलं आहे, खरं म्हणजे ते आक्षेपार्ह असंच आहे. कारण पैसे देऊन त्यांची मतं विकत घ्यायची, म्हणजे त्यांच्यासाठी चांगली काही योजना की ज्या त्यांना आयुष्यभर पुरेल अशा पद्धतीने त्यांचं जे करायला पाहिजे त्यांनी पुनर्वसन महिलांचं, ते काही होत नाही. म्हणजे खालच्या पातळीवरच्या ज्या महिला आहेत, तळागाळातल्या वगैरे महिला आहेत, तर त्यांना अतिशय वाईट परिस्थितीतून जावं लागतंय. बरोबर. आणि त्यामुळे 1,500 महिलांना दिल्याबरोबर लगेच सगळ्यांना असं वाटलं की आम्ही केवढं सत्कार्य केलेलं आहे की महिलांना देऊन. परंतु महिलांचे मी 2 भाग केले ह्या सगळ्या घोषणांच्या बाबतीमध्ये. एक शहरामधल्या महिला आणि ग्रामीण भागातल्या महिला. तर शहरामधल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना जाणीव आहे. त्यांनी, म्हणजे मी काही महिलांशी बोलले, त्यांनी सांगितलं की 1,500 काय होणार, 5,000 रुपयाचं तर रेशन लागतं. म्हणजे ही प्रतिक्रिया आहे. म्हणून जर महिलांचं त्यांना वाटत असेल की महिलांची आपल्याला एक कट्टा मतं मिळतील, तर मला तसं काही वाटत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.